सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यामुळे सायबर फ्रॉड जर झाला तर काय करायचं, तक्रार कुठे करायची, याची जी अचूक माहिती आहे ती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. सायबर फ्रॉड झालेला आहे, सर्वात पहिल्यात काय करायचं तर जर तुमची आर्थिक फसवणूक झालेली आहे, पहिले 2 तास गोल्डन आवर्स मानलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं 1930 या नंबरवरती कॉल करा. हा नंबर हेल्पलाईन नंबर आहे, सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे आणि हा 24 तास उपलब्ध असतो. www.cybercrime.gov.in या अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन तुमची तक्रार करा. बँकेला कळवा, तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही कार्ड किंवा अकाउंट ब्लॉक करा. तुम्हाला सायबर फ्रॉड जो आहे किंवा ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली आहे तर तक्रार करण्याबद्दल तुम्ही दक्ष असणं फार गरजेचं आहे. तक्रार करताना पुढील काही कागदपत्र मी तुम्हाला सांगणार आहे, ते खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे पैशांच्या देवाणघेवाणीच्या ID, ट्रान्झॅक्शन ID काय आहे तो जपून ठेवा. बँक स्टेटमेंट जे आहे ज्यातून पैसे डेबिट झालेले आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फसवणूक करणाऱ्यांचे मेसेजेस आहेत, व्हॉट्सअप चॅट आहे, बनावट वेबसाईटचे स्क्रीनशॉट्स आहेत, तेही जवळ बाळगा. ज्या नंबरवरून कॉल आला होता किंवा ज्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं होतं त्याबद्दल माहिती ठेवा. BNSS मधील नवीन तरतूद अशी आहे की डिजिटल जप्ती. नवीन कायद्यानुसार आता पोलिसांना फसवणूक झालेल्या रकमेवरती नियंत्रण मिळवणं सोपं झालेलं आहे. त्यामुळे अकाउंट फ्रीज करणं म्हणजे पोलिसांना आता फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते तातडीनं ते फ्रीज करू शकतात, जेणेकरून तुमचे पैसे जे आहेत तुम्हाला परत मिळण्याची शक्यताही वाढलेली आहे. आता सायबर गुन्ह्यामध्ये व्हॉट्सअप चॅट, ईमेल मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टात भक्कम पुरावा मानला जाणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला काही गोल्डन टिप्स मी आज देणार आहे. त्या म्हणजे अनोळखी व्यक्तीने सांगितलंय म्हणून ॲप कधीही डाउनलोड करू नका. बँक अधिकारी कधीही तुमचा पिन किंवा OTP मागत नाहीत, त्यामुळे असे OTP किंवा पिन शेअर करू नका. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड आपण स्कॅन करत नाही, फक्त देण्यासाठीच करतो, ते लक्षात ठेवा. तुमचं वीज बिल भरलं नाहीये किंवा KYC अपडेट झालेलं नाहीये, अशा प्रकारचे कॉल आले, असे मेसेजेस आले, अशा लिंक्स आल्या की त्यावर डायरेक्ट जाऊन क्लिक करू नका. सावध राहा, सतर्क राहा, हे काळाची गरज आहे. आणि असेच तुम्हाला जर नवीन नवीन अपडेट्स हवे असतील तर माझे ब्लॉग्स पाहत राहा, ही तुम्हाला विनंती. धन्यवाद.